महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाले। लाडक्या दादांच्या अशा चटका लावून देणाऱ्या आकस्मिक एक्झिटमुळे राज्यावर शोककळा पसरले। बारामतीजवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला। या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालाय। दादांच्या निधनाची वार्ता कानी येताच अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले। फोनवरून ही बातमी देताना योगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले। शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात आणलं होतं। आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड हा अजित पवार यांच्या नावे आहे। अत्यंत कार्यक्षम मंत्री असा त्यांचा लौकिक होता। दिलखुलास स्वभाव, कायम काम करण्याची वृत्ती आणि उत्तम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्र अजित पवारांच्या राजकारणाला मात्र आता पोरका झालाय। राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची रणधुमाळी सुरू आहे। आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता। या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं। बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झालं। विमानामध्ये अजित पवार यांच्यासह 6 जण होते आणि या 6 जणांचा सुद्धा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली। खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंग दरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळलं। या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। बचाव कार्य युद्ध पातळीवर राबवण्यात आलं। अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे। अजित पवार हे त्यांच्या दमदार भाषणासाठी आणि मिश्किल शैलीसाठी प्रसिद्ध होते। कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अमीट असा ठसा उमटवला होता। अजित पवार भाषण करायला उभे राहायचे तेव्हा लोकांना आपलंसं करून घेण्याची त्यांची शैली होती। अजित पवार यांनी कायमच लोकांची विविध कामे केली आहेत। तसंच ते त्यांच्या कार्यक्षमतेसाठी सुद्धा प्रसिद्ध होते। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला चटका लावून जाणारी आहे। महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना पंढरपूर लाईव्ह टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली।